खत कुजून टाकण्यापेक्षा जमिनीतच कुजलं पाहिजे. शेण म्हणूच नका. शेण हा पदार्थ बिन कुजवता तुम्हाला जमिनीत टाकताच येणार नाही. तर ते पहिलं उकिरड्याची पद्धत होती. हा. तर ते कळालं. पण आता अमृत देशमुख काय म्हणतात? म्हणजे अमृत देशमुख, अमृत पॅटर्न. तर ते काय म्हणतात की ते उकिरडा जो आहे तुम्ही तो उचला, दुसऱ्या ठिकाणी टाका, वाटा करा, पाणी मारा आणि त्याच्या ते बाकीचे घटक असतात ना आपले ट्रायकोडर्मा वगैरे ते मिसळा, म्हणजे त्याची गुणवत्ता ही 10-20 पटीनं वाढती. तर मग हे खरं आहे. आता आम्ही सांगतो काय तुम्हाला की प्रत्येक गोष्टीचा परिस्थितीनुरूप अभ्यास करायचा. आमचे पाळेकर साहेब म्हणतात बॅरलमध्ये 1 बुटीवर शेण 1 किलो सोयाबीनचं पीठ आणि काय गुळ 1 किलो टाका आणि ते एकदा असं ढवळा, दुसऱ्या आठवड्यात असं ढवळा आणि मग ते बॅरलमध्ये बार्डीत घ्या आणि जीवामृत टाका म्हणणं सोपं आहे. आता तुमच्याकडे किती रानं, कोण म्हणतो माझा 25 एकर कापूस आहे, कोण म्हणतो 20 एकर आहे, 10 एकर आहे. जीवामृत करून प्रत्येक झाडाला टाकणं शक्य आहे का? त्याच्या पुढची काही गोष्टी आहेत. आपल्याला काम करताना सुलभता आली पाहिजे, हा एक त्याच्यात सगळ्यात मुख्य घटक आहे. आज संकट कशाचं आहे तर मनुष्यबळ संकट आहे. कमीत कमी मनुष्यबळात प्रत्येक काम कसं करता येईल ह्याच्यावर आपण डोकं खाजवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपापलं तंत्र कसं केलं असेल त्याच्याप्रमाणे शिफारस करणार. ऐकावे जानाचे, करावे मानाचे. आपल्याला काय सोयीस्कर आहे ती पद्धत आपण अवलंबली पाहिजे. त्यासहित काही उणीव असतील तर त्यात काही दुरुस्त करायला पाहिजेत का त्याचाही अभ्यास आपण करायला पाहिजे. आम्ही तेच म्हणतो तुम्हाला, आम्हाला तो डोक्यामध्ये फक्त मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो ऊसाच्या बाबतीत. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवल्याशिवाय काय पर्यायच नाही. आम्हाला काय वाटायचं फक्त तण वाढवून सेंद्रिय पदार्थ नाही, मग तण वाढवण्यापेक्षा भरणेपर्यंत ऊसाच्या मध्ये भरपूर जागा राहतोय, 2 सऱ्या ऊस करायचा आणि 1 पट्टा पद्धतीची 1 सरी हिरवळीच्या खताची करायची. ती ताक द्यायच्या किंवा असली बारीक वाढणारी नको. आता आपण ते सगळं झाकायला 8 महिने लागतात. मग शिवरी धेंच्या वगैरे असे उंच वाढणारे झुडपं, ऊस जसा उंच वाढत जाईल तशी ती झुडपंही वाढवत नाही. आता त्या शेवऱ्या वाढताना त्या शेवऱ्या इतक्या आमाप वाढल्या की त्यांनी उसालाच दाबून टाकलं आणि ते शेवऱ्या भरपूर वाढलेल्या, ते लाकूडच खत व्हायला पाहिजे. ते शेवऱ्याची सगळी लाकड दिसायला लागली. आम्हाला भयंकर आनंद झाला. जमिनीला भयानक खत चांगलं मिळते. शेवटी ते चांगलं असं एवढं आल्यावरती तोडून त्या सगळ्या जमिनीत टाकून दिल्या आणि शेवटी उत्पादन फार काढली. कारण त्या शिवरीचा पसारा जो वाढला तर त्या ऊसाच्या फुटव्याला त्यांनी दाबूनच टाकलं. म्हणजे एक काम करताना आपण एक ध्येय असते, त्या ध्येयाने पुढे जातो, पण त्याचा परिणाम बाकीच्या कामावर काय होतो इकडेही लक्ष द्यायला पाहिजे. असं थोडंसं विना नांगरणी तंत्रज्ञान शेतकरी वापरत आहेत सगळे. आता आम्ही सगळे विना नांगरणी तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी आहोत. आज खताच्या ज्या शिफारशी आहेत विद्यापीठाच्या, ते शिफारशी केल्या जातात. तर आपल्या विना नांगरणी जेव्हा तंत्रज्ञान वापरून जसं टप्प्याने 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, तर ह्या जे खताच्या शिफारशी आहेत यात काही बदल करणं गरजेचं आहे का? जसंच तसं शिफारशी आल्या त्याचा वापर, म्हणजे आपल्याला समोरच्या शेतकऱ्याला सांगता आलं पाहिजे की तू विना नांगरणी केली म्हणून तुझ्या खताचा वापर तू आता कमी कर. असं काही याच्यावर आहे का अभ्यास? नाही. आपल्या पिकाच्या ज्या शिफारसी आहेत त्या पूर्वी काळी कुणीतरी संशोधन केंद्रावर संशोधन करून काढल्या. ती संशोधन केंद्र, विद्यापीठ, पूर्वीची कृषी महाविद्यालय यांच्यामध्ये ते प्रयोग झाले आणि त्यावेळेला जमिनीची सुपीकता अत्यंत चांगली होती. त्यावेळेच्या त्या शिफारसी आहेत. आता आपण अतिरेक करत आलो. आता आम्ही
सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य पातळीत SRT ठेवायला हवं. दोन हे शिफारसी आल्या कुठून तुम्ही जे सांगितलं शिफारशी कुठून आल्या हा? शिफारशी या शिफारसी आल्या कारण कारण एक मिनिट त्याचं संशोधन केंद्राने प्रयोग करून त्या शिफारसी पूर्वीच्या काळी ठरवलेल्या आहेत. त्याचाच शिफारसीचा आज तसं पालन करायचं शिकवलं जातं. त्याचं कारण असं हा, आहे बोला बोला. कारण असं आहे की मी एका एक्सपर्ट सोबत बोलत होतो या विषयावरती हा. त्याने मलाच प्रश्न 2 मिनिटं संतोष नाही देत. मलाच हा प्रश्न आहे म्हणे की या शिफारसी आल्या कुठून थोडं त्याच्यावर जरा आपण टाकला तुमच्या ते काही शास्त्रज्ञांशी बोलले हा ह्या विषयावर हा मग ते यांनी विचारलं या शिफारशी कुठून आल्या तर त्यांनी आपल्याला माहित नाही म्हणून सांगितलं काय? माहित नाही म्हणजे आता तुम्हाला मी क्लिअरिटी सांगतो. नाही हा क्लिअरिटी नाही ते काय असतंय आमच्या ऊसवाल्यांच्या शिफारसी पाडेगाव संशोधन केंद्रानं 1960 साली केल्या. हा आता 2000 साली किंवा 2026 साली आम्ही जर तिथल्या माणसाला विचारायला गेलो तर ह्या शिफारसी कुणी केल्या काय सांगू शकणार नाही. परंतु 60 सालच्या शिफारसी इतकाच खताचा हप्ता किंवा त्याच्यापेक्षा थोडाफार खताचा हप्ता कमी देऊन आपण आज ऊस आणू शकतो. फक्त सेंद्रिय कर्बाची पातळी त्या काळातल्या बरोबर ठेवली तर त्या शिफारसी लागू होतात. आणि मग SRT झाल्यापासून आपल्या सेंद्रिय कर्बाची पातळी व्यवस्थित झाल्यामुळं किमान शिफारसी इतका टाका पण तुमचं काटेकोर पाणी हा बाकी आता प्रॅक्टिस दुसरी गोष्ट सांगतो शिफारस एक आहे. आता युरिया आम्ही टाकला आता उद्या या रानाला पाणी येणार आहे. आदल्या दिवशी 4 माणसं ज्यावेळी गोळा संध्याकाळी तो युरिया सगळा टाकून दिला. रात्री दव पडलं आणि तो विरघळून त्या जमिनीवर पसरला. युरिया जरा दावाने सहज पारवून जातं. दुसऱ्या दिवशी ते पाणी थोडं लांबलं आणि संध्याकाळी 4 वाजता आलं तर दुपारी 12 ते 4च्या उन्हामध्ये त्या विरघळून गेलेल्या युरियावर जर ऊन पडलं तर तो वापरून निघून जातो कारण बाहेर. अशा ठिकाणी शिफारसीचा वापर कसा काय चालू राहणार. आता प्रत्येक शिफारशी ठिकाणी त्या परिस्थितीत यांच्या याचं मी पाडेगावला गेलेलो त्या काळात आणि त्यांनी काय केलं माहिती आहे बरं का मुंडे साहेब त्यांनी